माणूस सुखाच्या शोधात घराबाहेर इतका लांब निघून जातो की मागे आपलंच घर राहिलंय हे तो पार विसरून जातो. रात्रीचे 11:30 वाजले होते. घरात सगळे झोपले होते. पण रोहन अजूनही मोबाईलमध्ये गुंतलेला होता. स्क्रीनवर एकच नाव पुन्हा पुन्हा चमकत होतं, रिया. झोपली नाहीस अजून? त्याने हळूच मेसेज टाकला. समोरून लगेच रिप्लाय आला, तुझ्याशिवाय झोप येते का मला? रोहन हलकसं हसला. त्याच घरात त्याची पत्नी समीरा शांतपणे झोपलेली होती आणि बाजूच्या खोलीत आईवडील. सगळं होतं त्याच्याकडे, प्रेम, आधार, स्थैर्य. पण तरीही त्याचं मन कुठेतरी भटकत होतं. सुरुवात फक्त बोलण्यातून झाली होती. थोडं हसणं, थोडं फ्लट, आणि हळूहळू त्याला रियाची सवय लागली. तिला वाटू लागलं की ती त्याला समजून घेते, त्याच्या आयुष्यातील एक नवा रंग बनते. पण त्या रंगांच्या मागे काय काळोख दडला होता हे त्याला दिसत नव्हतं. रोहन, उद्या बाहेर जाऊया ना? मला शॉपिंग करायचंय, रियाने एकदा हट्टाने म्हटलं. हो नक्की. किती पैसे लागतील? तुला काय फरक पडतो? तू आहेस ना माझ्यासाठी, ती हसून म्हणाली. रोहनलाही ते गोड वाटलं. हळूहळू त्याने तिच्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. गिफ्ट्स, डिनर, ट्रिप्स, त्याच्या कमाईपेक्षा जास्त. घरात मात्र आता बदल दिसायला लागले होते. रोहन बाळा, सगळं ठीक आहे ना? आईने एकदा काळजीने विचारलं. हो आई, कामाचं टेन्शन आहे, तो नजर टाळत म्हणाला. समीरा काही बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यांत हजारो प्रश्न होते. रात्री उशिरा येणं, मोबाईल लपवणं, सगळं तिच्या लक्षात येत होतं. पण ती गप्प होती, कारण तिच्या मनात अजूनही एक अंधुक आशा होती. माझा रोहन नक्की परत येईल. पण हळूहळू रोहन पूर्णपणे बदलून गेला. सकाळी उशिरा उठणं, घरच्यांशी कमी बोलणं आणि मोबाईलमध्ये जास्त गुंतणं. बाबा माझ्यासोबत खेळणं. लहानगा आरव त्याच्या शर्टला धरून केविलवाण्या सुरात म्हणायचा. रोहन चिडून ओरडायचा, आता नाही, जा आईकडे. त्या एका वाक्यानं आरवचं निरागस हसू हरवायचं. घरखर्चासाठी पैसे देणं कमी झालं. आईवडिलांच्या औषधांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आणि समीरावर विनाकारण राग, ओरड. तुला काही कळत नाही, माझ्या आयुष्यात नाक खुपसू नकोस, तो एकदा जोरात ओरडला. त्या दिवशी समीराच्या डोळ्यातलं पाणी थांबलं, कारण तिचं मन आतून पूर्णपणे तुटलं होतं. काही महिन्यांतच रोहन पूर्णपणे दूर गेला. मी जातोय, मला माझं स्वतःचं आयुष्य जगायचंय, तो बॅग हातात घेत म्हणाला. आईच्या हातातून चहाचा कप खाली पडला. वडील शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांतलं दुःख आभाळा एवढं मोठं होतं. समीरा फक्त एवढंच म्हणाली, जाण्याआधी एकदा आरवकडे तरी बघ. रोहनने नजरेला नजर दिली नाही आणि तो तसाच निघून गेला. रिया त्याची वाट पाहत होती. काही दिवस सगळं स्वप्नासारखं वाटलं. फिरणं, हसणं, एकत्र राहणं. रोहनला वाटलं हेच खरं आयुष्य आहे. तुझ्यासाठी मी सगळं सोडू शकतो, तो म्हणायचा. रिया फक्त हसायची, पण त्या हसण्यात प्रेम नव्हतं, फक्त एक थंड स्वार्थ होता. हळूहळू ती मागण्या वाढवत गेली. रोहन, मला पैसे हवेत. रोहन, माझं बिल भर. रोहन, मला हे हवंच आहे. तो देत राहिला, कारण त्याला वाटत होतं हेच प्रेम आहे. एक दिवस तो सकाळी उठला. घर पूर्णपणे रिकामं होतं. रिया नव्हती. कपाट उघडलं तर सगळे पैसे गायब होते. तिचा फोन स्विच ऑफ. त्या क्षणी त्याचं सगळं विश्व कोसळलं. त्याला कळलं, ती कधीच त्याची नव्हती, ती फक्त त्याच्या पैशांची होती. काही दिवसांनी कळलं, ती आता दुसऱ्या कुणासोबत आहे. जसं तो तिच्यासाठी आपलं घर सोडून गेला होता, तसंच तीही त्याला सोडून गेली होती. त्या रात्री रोहन रडत एकटाच बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर सगळं चित्र फिरत होतं. आईचा तो पडलेला चहाचा कप, वडिलांचा तो हताश चेहरा, आणि समीराचं ते शांत निस्वार्थी प्रेम. मी काय गमावलं, तो स्वतःलाच विचारत होता. उत्तर काळजाला चीर देणारं होतं. त्याने सगळंच गमावलं होतं. शेवटी एक दिवस तो हरलेला माणूस पुन्हा आपल्या घराच्या उंबरठ्यावर गेला. दार उघडलं. आई दारात उभी होती. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण राग नव्हता. ती फक्त हळूवार म्हणाली, येशील हे माहीत होतं मला. रोहन आत गेला. समीरा तिथेच उभी होती. आरव तिच्या पदराला धरून मागे उभा होता. रोहन थरथरत्या आवाजात म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. तो आपल्या मुलाच्या पायाला हात लावून रडू लागला. बाबा, चुकला रे. आरवने हळूच त्याला मिठी मारली. समीरा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांत अजूनही दुःख होतं, पण तिरस्कार नव्हता. ती शांतपणे म्हणाली, जखम खूप खोल आहे, पण तू जर मनापासून बदलला असशील तर ती हळूहळू भरू शकते. त्या दिवशी सगळं लगेच ठीक झालं नाही, पण एक नवी सुरुवात झाली. रोहन पुन्हा घरासाठी जगू लागला. आई वडिलांची सेवा, मुलासोबत वेळ, आणि समीराचा हरवलेला विश्वास परत जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न. काही महिन्यांनी एक दिवस समीराने विचारलं, आता पुन्हा कधी जाशील का? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, नाही. जिथे प्रेम खोटं होतं तिथे कधीच नाही. जिथे मी माझं सर्वस्व गमावलं तिथे कधीच नाही. आता मला फक्त आणि फक्त माझं घर हवंय. नाती एका क्षणात तुटत नाहीत, ती हळूहळू दूर जातात. मोह, अहंकार आणि चुकीच्या आकर्षणामुळे. क्षणिक सुखासाठी घेतलेले निर्णय
आयुष्यभराची वेदना देऊ शकतात. पण जर पश्चात्ताप खरा असेल आणि प्रेम अजून जिवंत असेल तर तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. खरं प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त वाट पाहत असतं आपण पुन्हा आपल्या माणसांकडे परत येण्याची. लेखक डॉक्टर अविनाश झोटिंग.